Hallelujah. Hallelujah. So as you are in the revival meeting, आज आपण या संजीवनी सभेमध्ये आहोत. so I want to speak little bit about the revival. आणि मला तुमच्या संगती संजीवन या शब्दाविषयी बोलायचं आहे. What is the revival? संजीवन म्हणजे काय? So revival is when संजीवन केव्हा होतं? a person who is called of God, जेव्हा एखाद्या व्यक्तीला परमेश्वराने बोलावलेलं आहे he gives his life to Jesus. आणि तो त्याचं जीवन परमेश्वराला देतो. He started walking with the Lord. तो परमेश्वरासंगती चालायला लागतो. But as the time passes, पण जसा वेळ जाते his love for the Lord become cold. त्याचं परमेश्वराबद्दलचं प्रेम थंड होतं. He becomes lukewarm. कोमट होतं देवाबद्दलचं त्याचं प्रेम. He started compromising the thing. आणि नंतर तो कॉम्प्रोमाइज करायला लागतो त्या गोष्टी. Slowly he started sinning against the Lord again. आणि तो परमेश्वराविरुद्ध पाप करू लागतो. It happens with everyone. पण हे प्रत्येकासंगती होतं. So that person need a revival in his life now. तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात संजीवन लागतं या क्षणी. So what happens? That person realizes संजीवन म्हणजे त्याला त्याची जाणीव होते that I have sinned against the Lord. की मी देवाविरुद्ध पाप केलेला I have आहे been away from the Lord. आणि मी परमेश्वरापासून दूर I have होतो forgotten that first love for the Lord. आणि मी परमेश्वर जे माझं पहिलं प्रेम आहे त्याला विसरलो आहे. And then that person repents. आणि ती व्यक्ती मग पश्चाताप करते. Like David repented in Psalm 51. आणि ज्याप्रमाणे दावीदाने पश्चाताप केला. He said, "Oh Lord, against you, O Lord, against you I have sinned." दावीद ज्याप्रमाणे स्तोत्रसंहिता असं म्हणतो की मी पाप केलं परमेश्वरा, मी पाप केलं My तुझ्या विरुद्ध. sin is just before my eyes. माझे पाप माझ्या डोळ्यासमोर मला दिसत आहे. Wash me, purge me with the hyssop. तर तुझ्या पवित्र कृपेने मला धुवून काढ, मला स्वच्छ And I कर shall be clean. आणि मी स्वच्छ होईन. Cleanse me and I shall be whiter than snow. मला तू इतकं शुद्ध कर की मी बर्फाहून पांढरा दिसेल. Take not your Holy Spirit from me, O Lord. आणि तुझं पवित्र आत्मा माझ्यापासून दूर नको नेऊस. So David repented. आणि त्याने पश्चाताप केला. दावीदाने पश्चाताप केला. And this good God, आणि या चांगल्या परमेश्वराने God of second chance, आणि हा जो दुसरी संधी देणारा He is a परमेश्वर loving God. तो प्रेम करणारा He परमेश्वर always waits for His people. आणि तो कायम त्याच्या लोकांची वाट बघतो. When my child will come back to me. तो आतुरतेने आपली वाट बघतो की कधी माझं लेकरू माझ्याकडे पुन्हा येईल. That Lord forgive David. आणि त्या परमेश्वराने दावीदाला क्षमा केली. And he stood up again. आणि दावीद पुन्हा उभा राहिला. Having to be for the Lord. आणि तो परमेश्वरासाठी जगायला Doing लागला. mighty things for the Lord. आणि अद्भुत कृत्य परमेश्वरासाठी करायला लागला. That is the revival in personal level. ते म्हणजे संजीवन. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याचं ते संजीवन When a आहे. believer he turns back from their wicked ways, sinful ways, and turns back again to the Lord. जेव्हा एखादा विश्वासणारा त्याच्या पापमय जीवनातून पुन्हा परमेश्वराकडे वळतो ते म्हणजे संजीवन. And God fills him with a fire, new fire. आणि परमेश्वर एका नव्या अग्नीने त्याला भरून काढतो. And he becomes a mighty miracle and wonders for many. आणि तो अद्भुत चमत्कारिक असे व्यक्ती बनतो परमेश्वराच्या कृपेत. Hallelujah. Hallelujah. This is a revival happening at a personal level. हे वैयक्तिक आयुष्यात होणारं संजीवन आहे. Hallelujah. Hallelujah. Now, this person who is revived आता ज्या व्यक्तीचं संजीवन झालेलं आहे is on the fire for the Lord. तो देवामध्ये पेटलेला आहे. अग्नीसारखा पेटलेला आहे. So he don't compromise now. तो आता कॉम्प्रोमाइज नाही करणार. Hallelujah. So he goes and preaches to the many. तो जातो आणि तेव्हा लोकांमध्ये संदेश देतो And the many hearts turns to the Lord. आणि खूप हृदय त्याच्याकडे स्पर्श करतात. Hallelujah. That is the corporate level revival. आणि तो म्हणजे ते एका मोठ्या संख्येमध्ये झालेलं परिवर्तन आहे. That is the revival is going to happen in this place. आणि या ठिकाणी पण आज त्याच प्रकारचं संजीवन होणार I आहे. am not talking about this church, but the place all around Satara. मी टिळकमधील चर्च बद्दल बोलत नाही, तर मी सातारा या ठिकाणाबद्दल बोलत आहे. Every person here इकडे असलेला प्रत्येक व्यक्ती is revived today by the Spirit of the Lord. आज संजीवित होणारे पवित्र आत्म्याच्या कृपेने He will catch the fire. आणि तो अग्नीने भरणार He आहे. will just go out and do exploits for the Lord. आणि तो त्या अग्नीने भरून अद्भुत कृत्य करणार आहे. Hallelujah. हालेलुया. If you read in Acts chapter 2, जर तुम्ही प्रेषितांचे कृत्य वाचले तर the apostle Peter, अपोस्तल पेत्र he was filled with the Holy Spirit. तो पवित्र आत्म्याने भरलेला And he preached the 5 messages to the congregations.
आणि त्यांनी मंडळांमध्ये उत्तम असा संदेश दिला. Oh, message with the power of God. पूर्ण अग्नीने भरून त्यांनी पवित्र आत्म्याच्या कृपेने संदेश दिला मंडळींमध्ये जाऊन. And Bible says in verse 42, chapter 2, verse 42. आणि बायबल सांगतात स्तोत्र अध्याय 2 42 वचनामध्ये It says that day, त्या दिवशी all those who hear the word of God, ज्या लोकांनी त्याचं वचन ऐकलं, all of them will be baptized. सगळ्यांचा बप्तिस्मा झाला. And there were an addition of 3,000 people in the church. आणि मंडळींमध्ये 3,000 लोकांनी Hallelujah! Hallelujah! Not only that, तेवढेच नाही तर it says further, पुढे असं ते सांगतं, all of them who were baptized, ज्या सर्वांचा बप्तिस्मा त्या ठिकाणी झाला, they continued ते करत राहिली गोष्टी. a fellowship with the apostles' doctrine. त्यांनी सहभागिता सुरू ठेवली. ते थांबले नाही, त्यांनी सुरू ठेवली ती सहभागिता. Continued in the prayer. आणि ते प्रार्थनेमध्ये सुरू राहिले. Hallelujah. They continued in the fellowship. आणि त्यांची जी सहभागिता आहे त्यात ते वाढत राहिले आणि ती And in करत the राहिले. breaking of bread. And in the breaking of bread. आणि ते भाकरी मोडू लागले. त्या सहभागितेमध्ये ते भाकरी मोडू लागले. This is the glorious things that happens with the humankind. हे अद्भुत गोष्टी परमेश्वराच्या कृपेमध्ये मानव जातीवर होत आहे. When they hear the good news, जेव्हा आपण परमेश्वराची सुवार्ता ऐकतो, when the people outside, जेव्हा बाहेरचे लोक सुवार्ता ऐकतात and they give their lives to Jesus, आणि ते त्यांचं जीवन परमेश्वराला they started देतात, coming to church. ते मंदिरात यायला They लागतात. started coming to worship the Lord. ते परमेश्वराची आराधना करायला They येतात. start praying. ते प्रार्थना करू लागतात. They start living for the Lord. ते परमेश्वरासाठी जगू लागतात. Hallelujah. That is the revival. त्याला संजीवन म्हणतात. That is the revival we are looking for. त्या संजीवनाची आज आपण वाट बघत आहोत. The Lord is crying for the people outside who are dying. परमेश्वराचं हृदय रडत आहे. And Lord's eyes is upon you people now. त्या लोकांसाठी रडत आहे की ज्यांना परमेश्वराचं वचन माहिती नाहीये. तर परमेश्वराचे डोळे आज तुमच्यावर आहे That you will receive this fire की तुम्ही तो अग्नी स्वीकाराल and you will ignite this fire all over the world. I'm not talking about the city. आणि संपूर्ण सृष्टीवर तुम्ही तो अग्नी पेटवाल. Hallelujah. हालेलुया. Don't you believe this? God can do it. तुम्ही विश्वास नाही ठेवत की परमेश्वराला हे शक्य आहे? Hallelujah. God can do it. परमेश्वराला ते शक्य आहे God has to do it. आणि त्याने करायचंच आहे ते We आहे. are living in the last time. आपण शेवटच्या काळामध्ये जगत Very आहोत short time we have. आणि आपल्याकडे खूप कमी असा कालावधी आहे. Hallelujah. हालेलुया. You know, revival starts with one person. संजीवन हे एका व्यक्तीपासून सुरू होतं. It does not start with a group of people. No. ते एखाद्या समूहासंगती सुरू होत नाही. ते एका व्यक्तीसंगती सुरू होतं. God doesn't look for the organization. परमेश्वर संघटनेसाठी बघत नाही. He looks for one man. तो एका व्यक्तीसाठी बघतो. One man who will say yes to the Lord. एक व्यक्ती जो परमेश्वरासाठी म्हणेल, हो मी तयार आहे. One Abraham. एका अब्राहामाची तो वाट बघतो. एका मोशेची तो वाट बघतो. एका जोशुआची तो वाट बघत आहे. एका यशायाची तो वाट बघत आहे. He will say, send me and I will go. जो तयार आहे परमेश्वराच्या कार्यासाठी. One Deborah. एका दबोरेसाठी. One Esther. एका एस्तेरसाठी. One Ruth. एका रूथसाठी. One Abigail. एका अबिगेलसाठी. God is looking for one person. परमेश्वर त्या एका व्यक्तीला शोधत आहे. The person who is on fire for the Lord. जो परमेश्वरासाठी अग्नीने पेटलेला आहे. The person who is sold out to God. आणि जो Sold out to God. आणि जो देवासाठी विकलेला आहे. Hallelujah. हालेलुया. God is looking for one person. परमेश्वर त्या एका व्यक्तीच्या शोधात आहे. Revival starts with one person. संजीवन त्या एका व्यक्तीपासून सुरू होते. Revival starts with you. आणि संजीवन तुमच्या आणि माझ्यापासून सुरू होतं. Revival starts with you. संजीवन हे तुमच्यापासून सुरू होतं. You know, in the days of John Wesley, जॉन वेस्लीच्या दिवसांमध्ये so he was thrown out of the city तो शहराबाहेर त्याला फेकण्यात आलेला. because of the message he was preaching. आपण म्हणू शकतो त्याला बाहेर टाकण्यात आलं कारण तो जो संदेश देत होता त्यासाठी. Yes, literally he threw him out of the city. Literally. त्याला शहराबाहेर काढण्यात आलं, हाकलून लावण्यात आलं. Because of the message he was preaching. कारण तो परमेश्वराचं वचन सांगत होता. He went into the tombstone of his father in the graveyard. तो त्याच्या वडिलांच्या कबरेवर गेला And he said, I preach from here now. Nobody can cast me out from this place. आणि त्या कब्रस्थानी त्याच्या वडिलांच्या कबरेच्या इथे उभे राहिला. म्हटला इथून या ठिकाणावर मी परमेश्वराचं वचन सांगणार. इथून मला कोण हाकलते ते मी बघतो. And he started
preaching there. आणि परमेश्वराचं वचन तो त्या कबरेच्या इथे उभे राहून सांगू लागला. And it is recorded. आणि ते रेकॉर्ड त्याचा उल्लेख आहे. 700 people came out of the city in the graveyard to hear him. आणि त्याचा उल्लेख आहे की 700 लोक शहर सोडून त्या कब्रस्तानात उभे राहून त्याचा संदेश ऐकू लागले. Can you imagine this thing? तुम्ही विश्वास ठेवू शकता या गोष्टीवर? कल्पना करू शकता याची? People asked John Wesley. जॉन वेस्ली सारखे लोक People asked him, लोकांनी त्याला विचारलं, what is this? How can people cast out of the city and you are preaching in the graveyard and still people are coming to hear you? लोकांनी तुला शहराबाहेर काढलं, तुला हाकलून लावलं, तर या कब्रस्तानात तुझं वचन ऐकण्यासाठी लोक कसे येऊ शकतात? He replied, त्याने उत्तर दिलं, I don't know how people come. मला हे माहिती नाही की लोक कसे आले, I know one thing. पण मला एक गोष्ट ठाऊक I आहे, have set myself on fire. मी मला स्वतःला अग्नीने तयार केलेला आहे, सज्ज केलेला आहे. People don't come to see me. लोक मला बघण्यासाठी येत नाही. People come to see that fire burning in me. माझ्यामध्ये असलेला परमेश्वराचा जो अग्नी पेटत आहे त्याला बघण्यासाठी लोक येत आहेत इथे. Hallelujah. हालेलुया. In the book of Exodus. निर्गमाच्या पुस्तकामध्ये Moses tried to see the great sight. मोशे वळाला बघायला. He tried to see the bush on fire. त्याने बघितलं की एका ठिकाणी एक झुडूप पेट घेतलेला आहे. त्या झुडपाने He didn't try to see the plant, तो ते झाड बघण्यासाठी मागे नाही वळाला, but the plant is on fire. पण जे झुडूप अग्नीने पेटलेलं ते बघण्यासाठी तो वळाला. Hallelujah. हालेलुया. People don't come to hear you like this. लोक तुम्हाला ऐकण्यासाठी येत नाही इथे, They come to see the fire in you. तर तुमच्यामध्ये असलेला परमेश्वराचा अग्नी बघण्यासाठी ते इथे येतात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. You know, some of you says, काही लोक असे म्हणतात, we are from this church, we are a part of this church, we are a unit of this church. तुम्ही या चर्चचा भाग आहात, तुम्ही इकडचे आहात, We are praying for the revival, आम्ही संजीवनीसाठी प्रार्थना करत आहोत, but nothing is happening. पण संजीवन होत नाहीये. What wrong we are doing? आम्ही काय चुकीचं केलं? Don't pray for the revival. संजीवनसाठी प्रार्थना करू नका. You set yourself on fire. तर स्वतःला परमेश्वराच्या अग्नीने भरा. You set yourself on fire. स्वतःला परमेश्वराच्या अग्नीने भरा. People will contact you. आणि लोक आपोआप तुमच्याकडे येतील. Hallelujah. One matchstick. एक काडीची पेटी, You lit it up. एक काडी ना तुम्ही पेटवा It can burn entire forest, आणि संपूर्ण जंगल ते पेटवून टाकतं. but you have to lit it up. पण ती एक काडी तुम्हाला म्हणायला लागेल, तुम्हाला ते पेटवावं लागेल ती मशाल. You have to lit it up. तुम्हालाच ते पेटवावं लागेल. God is looking for a man or woman परमेश्वर आज इकडे एका स्त्रीला किंवा पुरुषाला बघत आहे, शोधत आहे त्याची नजर, who is ready to say yes to the Lord. जो तयार आहे परमेश्वराला हो म्हणायला, Who is ready to say, Lord, do what you want to do. जो तयार आहे परमेश्वराला म्हणायला की परमेश्वरा मी स्वतःला तुझ्या हातात सोपवतो, तुला जे माझ्या हातून करायचं ते तू घडवून घे. Set me on fire, Lord, for you. परमेश्वरा तुझ्या अग्नीमध्ये मला पेटवून घे. God is looking for one person today परमेश्वर त्या एका व्यक्तीला शोधत आहे, who will be ready to take up the burden. जो परमेश्वरासाठी तो भार घ्यायला सज्ज आहे. Hallelujah. You know, every revival that has been happened in the history प्रत्येक संजीवन जे इतिहासामध्ये होऊन गेलं started with one man. ते एका व्यक्तीपासून सुरू झालं. You know, Azusa Street revival. How many of you here? Azusa Street revival. अजुजा स्टेट रिवायवल तुम्ही ऐकलं आहे या संजीवनाबद्दल? It happened in US, ते अमेरिकेत या देशात घडलं 1906. 1906 मध्ये. It started with one man. ते एका व्यक्तीपासून सुरू झालं His name was William J. Seymour. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं विल्यम जे सिमॉन. One-eye man. He had only one eye. तो त्याचा एकाच डोळा कार्य करत होता, तो एका डोळ्याने अंध होता. His father was a slave. त्याचे जे वडील होते ते गुलाम होते, गुलाम. God doesn't look at your background, no. परमेश्वर तुम्ही कोणत्या पार्श्वभूमीमधून आलाय ते बघत नाही, तुम्ही कुठून आलात ते बघत नाही. If you are ready, God can do anything to you. जर तुम्ही तयार आहे तर परमेश्वर तुमच्या हातून ती कृती घडायला, तुम्हाला घडवायला तो तयार आहे. He prayed for 7 hours every day. ती व्यक्ती रोज 7 तास नियमितपणे प्रार्थना
3 continuous years he prayed for 7 hours for the आणि revival. सलग 3 वर्ष तो 7 तास प्रार्थना करीत असे. And then the revival broke out. आणि मग एक संजीवनाची लाट आली. The entire state of all California was shaken. आणि संपूर्ण कॅलिफोर्नियाची राज्य आहे ते पेटून उठलं. Entire world was aware about that revival. आणि संपूर्ण जगाला त्या संजीवनाबद्दल कळालं. People witnessed everything mentioned in the Bible alive in that revival. आणि त्या संजीवनी सभेमध्ये बायबलमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केला लोकांनी ते अनुभवलं. It started with one man. पण एक लक्षात ठेवा ते सर्व सुरू झालं एका व्यक्तीमुळे. The man who was ready for the Lord. जो व्यक्ती परमेश्वरासाठी पेटून उठलेल्या त्या एका व्यक्तीमुळे ते शक्य झालं. You know Welsh revival. Welsh revival. Welsh. पेरिश नावाचे एक संजीवन झालं. That happened in Scotland. ते स्कॉटलंड या देशी That झालं. happened in the Welsh. Welsh is also a particular place. वेल्स हा स्कॉटलंडच्या इकडचा एक भाग आहे. It started with one teenage boy. आणि ते एका तरुण मुलांपासून त्याची सुरुवात झाली. These people, like these people. या लेखनांसारखे ते एका व्यक्तीपासून ती सुरुवात झाली. Even Roberts was his name. इवन रॉबर्ट्स हे त्याचे नाव होते. One man, एक व्यक्ती teenager. आणि तोही नवखा तरुण. He prayed and prayed and prayed until he saw the hand of the Lord on the bench. तो प्रार्थना करत राहिला. त्या क्षणापर्यंत करत राहिला जोपर्यंत परमेश्वराचा हात त्याच्या मस्तकावर नव्हता. He used to work in the coal mining. तो खाणीमध्ये काम करत होता. कोळशाच्या खाणीमध्ये काम करत होता. Can you imagine? These people are not from a big background, no. तुम्ही या गोष्टीचं तुम्ही कल्पना करू शकता का की ही जी लोकांची नावं मी घेत आहे ती खूप सामान्य होते. He prayed for 4 hours every day. पण ही व्यक्ती मात्र रोज 4 तास प्रार्थना करीत असे. He was word addict. He was addicted for the word of God. आणि तो त्याला व्यसन होतं पण कशाचं तर परमेश्वराच्या वचनाचं होतं. He used to read the Bible all the night. संपूर्ण रात्र तो परमेश्वराचं वचन वाचायचा. When he was 26 years old, जेव्हा तो 26 वर्षाचा होता revival broke out in the Welsh. एक चैतन्य असं आलं. Revival. संजीवन आलं. वेल्स या ठिकाणी संजीवन आलं. You know what the history said? आणि इतिहास काय सांगतोय तुम्हाला माहिती आहे? All these stadiums, all the आणि cricket जे सर्व हे जे स्टेडियम्स आहेत, all the theaters, जे सर्व थिएटर्स, all the dance clubs, जेवढे डान्स क्लब्स होते they all became empty. ते सगळे रिकामे झाले. Everybody was going to the revival meeting that even Roberts was preaching. ते रिकामे का झाले? कारण प्रत्येक जण त्या शहरातलं, त्या गावातलं, त्या राज्यातलं त्या सभेसाठी जात होतं. Can you imagine this? तुम्ही कल्पना करू शकता? Like these people, teenage boy, तुम्ही विचार करू शकता की एक तरुण रक्त असलेला एक तरुण ready to carry the burden for the Lord. तो तयार होता परमेश्वराचं ओझं वाहण्यासाठी. And it is recorded. आणि इतिहास त्याचा नोंद घेत आहे. All the judges in the court, जेवढे पण जज आहेत कोर्टमध्ये, न्यायाधीश आहेत कोर्टमध्ये, they were showing the white gloves. It means there are no active cases in the entire country. You can imagine. आणि ते संपूर्ण जे न्यायाधीश आहेत त्या राज्यातले ते त्यांचे हात वर करून सांगत होते की आमच्याकडे लढण्यासाठी केस नाही आहे कारण तिकडे अपराध नोंदच घडला नाही. One man एक व्यक्ती can change the nations. देश बदलू शकतो. One man, एक व्यक्ती, one woman एक स्त्री who will say yes to the Lord. जी परमेश्वरासाठी हो म्हणेल. Every owner of liquor shop and pubs, दारूच्या दुकानाचे जे कोणी मालक होते किंवा पब्स, आपण डिस्को पब्स म्हणतो, ते सर्व they all were bankrupt. ते देशोधडीस लागले. They were having no business. त्यांच्याकडे बिझनेस नव्हता, काही व्यवहार होत नव्हते त्यांचे. Everybody was interested for the Lord. Everybody was interested for the आणि Lord. सर्वांची भूक ही परमेश्वरासाठी होती. One man एक व्यक्ती was ready to pray and paid the price. एक व्यक्ती तयार होता परमेश्वरासाठी प्रार्थना करायला, त्याची किंमत मोजायला. God is looking for one man, one तर woman. आज परमेश्वर त्या एक व्यक्तीसाठी, एका स्त्रीसाठी, एका पुरुषासाठी परमेश्वर शोधत आहे. Amen. Revival happened in India. भारतामध्ये पण संजीवन झालं. In Mukti Mission, Kerala. मुक्ती मिशन केडगाव या ठिकाणी ते संजीवन झालं. One woman
land of India. आणि त्या भारतामध्ये आध्यात्मिक संजीवन यावं यासाठी प्रार्थना करत होत्या. And Lord heard their cry. आणि परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली. One day एक दिवशी they were praying. एक दिवस ते प्रार्थना करत And होते the physical glory of the Lord appeared in their आणि place. आणि परमेश्वर प्रत्यक्षात स्वतः अवतरला त्या ठिकाणी. They witnessed the fire coming upon them, heavenly fire. आणि त्यांनी स्वतः अनुभवलं की परमेश्वराचा पवित्र अग्नी त्यांच्यावर येत आहे. They started praying 16-17 hours a day. आणि ते त्या पवित्र अग्नी पडल्यापासून 16 ते 17 तास दिवसातले प्रार्थना करू लागले. Can you imagine? तुम्ही कल्पनाची करू शकता? One person एक व्यक्ती can change the nations, संपूर्ण देश बदलू शकतो. can create a history. इतिहास बदलू शकतो. One person एक व्यक्ती who will say yes to the Lord. जो परमेश्वरासाठी हो म्हणेल. In June जून महिन्यामध्ये 1905, 1905 या साली one supervisor in the dormitory, एका डॉर्मेटरी मध्ये एक सुपरवायझर या पदावर एक व्यक्ती होती. she saw a girl praying. तिने एका मुलीला प्रार्थना करताना बघितलं Same in the Mukti mission. आणि त्या मुक्ती मिशन मध्ये तिला प्रार्थना करताना बघितलं. And she saw that girl was literally burning. आणि तिने पाहिलं की ती मुलगी ना तिने पेट धरल्यासारखं तिची अवस्था झालेली. She just ran to bring a water that she may quench the fire. आणि त्या मुलीने पेट घेतल्यासारखं तिच्यामध्ये अग्नी दिसत होता. तर ती सुपरिटेंडेंट त्या आग विझवण्यासाठी पाणी घ्यायला गेली. Just to realize that was not the real fire. पण जेव्हा ती तिकडे गेली तर तिला कळून चुकलेलं की तो अग्नी नाहीये तर पवित्र आत्म्याचा अग्नी आहे. तो त्या लेकरावर अवतरलेला. God is ready to do it again. परमेश्वर ते पुन्हा करायला तयार आहे. God is ready to do it today. परमेश्वर आज ते करायला तयार आहे. His eyes are searching one man, one woman त्याची दृष्टी एका व्यक्तीला शोधण्यासाठी आहे. who will say yes to the Lord. एका स्त्री किंवा एका पुरुषाला परमेश्वराचे डोळे शोधत आहे की जो म्हणेल हो परमेश्वरा मी तयार आहे. Nigeria. नायजेरियामध्ये पण एक संजीवन झालं. 1930. 1903 साली Started with one man. एका व्यक्तीपासून ते सुरू झालं. He was a prophet and apostle of God. तो परमेश्वराचा सेवक होता. Joseph Babylon. जोसेफ बॅबिलोन हे त्याचं नाव होतं. He was the man who would pray for 40 days. तो एक अशी व्यक्ती होता की जो 40 दिवस प्रार्थना करू शकत होता. Pray and fast without water, without food, nothing. Dry fast for 40 days. ती एक अशी व्यक्ती होती की 40 दिवस आणि 40 रात्र न अन्न पाणी सेवन करता ते उपवास करू शकत होते. He used to do that 3 times in a year. Can you imagine? आणि वर्षातले 365 दिवसापैकी ते 3दा ते तसे करायचे. 40 दिवसांचे उपवास प्रार्थना करायचे न अन्नाचं सेवन करता. It was recorded. इतिहास त्याची नोंद घेतं. He used to pray for 72 hours on the one place. 72 आवर्स ते एका ठिकाणी प्रार्थना करायचे. 72 तास ते प्रार्थना करायचे एका ठिकाणी बसून. The place he used to pray ज्या ठिकाणी ते प्रार्थना करायचे on his knees, ते गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायचे. there were holes because of his knees. तर तिकडे अगदी खड्डे झालेले कारण ते रोज नित्याने तिकडे प्रार्थना करायचे तेवढे तास. 72 hours. 72 तास. Clothing, shirt, no. 72 तास कशाची तमा न बाळगता ते प्रार्थना करायचे. He destroyed every evil altar that was in Nigeria by his prayers. नायजेरियामध्ये असलेल्या सर्व वाईट गोष्टींना त्यांनी उद्ध्वस्त केलं By his prayers. त्याच्या प्रार्थनेद्वारे. One man एक व्यक्ती who is ready to pray. जो तयार आहे प्रार्थना करण्यासाठी. If there is a man to pray, जर तिकडे एखादी व्यक्ती असेल की जी प्रार्थना करायला तयार आहे there is God to answer. तर तिकडे परमेश्वर उत्तर द्यायला तयार आहे. Hallelujah. हालेलुया. God is looking for one man, परमेश्वर त्या एका व्यक्तीच्या शोधात आहे. one woman एका स्त्रीच्या शोधात आहे who is on fire for the Lord. जो अग्नीने पेटलाय परमेश्वराच्या कृपेसाठी. Yes, there are the powers of wicked. There are the powers of devil outside. सैतानाच्या काही ताकदी पण आहेत बाहेर. And that power of devil is greater than man's power.
power. आणि त्या बाहेर त्या सैतानाच्या ताकदी माणसाच्या शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे बाहेर. But when you are rocked in God, पण जेव्हा परमेश्वर तुम्हाला चालवतो, when God is rocked in you, आणि परमेश्वर जेव्हा तुमच्यामध्ये आहे, every power that can be broken. सैतानाची प्रत्येक शक्ती, प्रत्येक ताकद उद्ध्वस्त करू शकतात. Hallelujah. हालेलुया. Let every man throw this, rod. जे काही गोष्टी आहेत त्या परमेश्वर नाहीशी करतो. No. You see, the magicians and wise हा, men. ते जादूटोणा चेटूक जे करणारे आहेत, The magicians and wise men of the Pharaoh, they threw their rods on the ground. फारोचे जे काही जादूगर होते किंवा जे काही चेटूक वगैरे करणारे होते, जे काही त्यांची शस्त्र होती ते त्यांनी फेकून लावली. Rod, stick. त्यांची काठी त्यांनी खाली फेकली. You have read that, right? All the magicians, संपूर्ण सर्व जादूगर they threw their rods on the त्यांनी ground. त्यांच्या काठ्या खाली फेकल्या. But one rod of Moses, पण मोशेची एक काठी, one rod of Aaron, एक आरोनाची एक काठी, he swallowed them all. त्या Swallowed them all. त्या सर्वांना त्यांनी गिळंकृत केलं, गिळून टाकलं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. There are Christians. तुम्हाला माहिती आहे, खूप जण ख्रिस्ती आहेत. There are Christians today even. काही असे ख्रिस्ती आहेत, Even entire demonic circle cannot come against them. They are so powerful. काही असे ख्रिस्ती आहेत की जे सैतानाचा जेवढे पण त्याचा समुदाय आहे त्या ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध येऊ शकत नाही. Yes, there are people today. असे काही लोक आहेत Entire circle cannot go against one man. आणि त्या एका व्यक्ती विरुद्ध ते उभे राहू शकत नाही. That is the power you can invest in your life. कारण ती शक्ती ताकद तुम्ही तुमच्या आयुष्यात मिळवू शकता You have Jesus in your heart. जेव्हा परमेश्वर येशू तुमच्या हृदयात असतो. One Benson Idosa. Benson Idosa. वन बेनिसडोसा, He was a man of God. तो परमेश्वराचा सेवक होता. He challenged every demon in the state. त्यांनी सर्व सैतानांना चॅलेंज केलं And he destroyed every altar in that state. आणि प्रत्येक कृती जी वाईट होती त्या सर्वांना त्यांनी देशोधडीस लावलं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. God can do it. परमेश्वराला हे शक्य आहे. God can do it. परमेश्वराला हे शक्य आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Let the devil raise his evil altar against us. जरी सैतानाने किती त्याच्या योजना आपल्या विरुद्ध उभ्या केल्या, We carry the highest altar in our heart. आपण आपल्या जीवनामध्ये एक श्रेष्ठ अशी वेदी घेऊन उभा We आहोत. carry the greatest Jesus in our heart. आणि तो महान येशू आपल्या जीवनामध्ये आणि हृदयामध्ये आहे. We carry the greatest cross in our heart. आणि तो वधस्तंभ घेऊन आम्ही उभे आहोत. That cross has defeated the devil even 2000 years back. आणि त्या वधस्तंभाने त्या सैतानाला 2000 वर्षापूर्वीच हरवलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. God can do it even today. परमेश्वर ते आजही आपल्यासाठी करू शकतो. In fact, God is looking for a person today. आणि परमेश्वर एक व्यक्तीच्या शोधात आहे. A woman, एक स्त्री she can give a birth to the child. ती एका लेकराला जन्म देऊ शकते That child can shake the nations. आणि ते मूल जगाला हलवू शकतं. Some women are carrying nations in their womb. आणि काही स्त्रिया त्यांच्या उदरात देश घेऊन फिरत आहेत. One woman. एक स्त्री. If you will pray to the Lord, आणि तुम्ही परमेश्वराकडे जर प्रार्थना oh केली, Lord, let me give a birth to the child who will shake the nations for your आणि name. तुम्ही परमेश्वराकडे अशी प्रार्थना केली, तेव्हा माझ्या उदरातून तू असा एक लेकरू काढ की जे एक लेकरूला असा जन्म होऊ दे की ते देश हलवून टाकेल. God can hear that prayer. परमेश्वर ते तुमची प्रार्थना ऐकणार आहे. God said to Rebecca, परमेश्वर रेबेकाशी हे
when you are carrying that Christ in your heart, जेव्हा तुम्ही त्या ख्रिस्ताला तुमच्या हृदयात घेऊन जात you आहे, become a different person. तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनता. You become a different person. तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनता. Paul prayed this prayer. पौलाने प्रार्थना केली, I pray that let the Christ may work in you. पौल म्हणतो की मी अशी प्रार्थना केली की तुझ्याद्वारे ख्रिस्ताचा जन्म होऊ दे. I know in my early days, माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये when I gave my life to Jesus, जेव्हा मी माझं संपूर्ण आयुष्य येशूला दिलं, I was a college student. मी कॉलेज जाणारा युवक होतो, कॉलेजमध्ये जाणारा युवक होतो. I was having good friends. आणि माझे चांगले मित्र सोबती होते Life was going good. आणि आयुष्य खूप छान होतं. And the day came, आणि असा एक दिवस आला, the light of Christ entered in me. परमेश्वराच्या प्रकाशाने माझ्यामध्ये प्रवेश केला. Suddenly I started losing all my friends. आणि अचानक मी माझे सर्व मित्र गमावू लागले. Because now the light has entered in me. कारण परमेश्वराचा प्रकाश माझ्यामध्ये होता. I said, it's okay if I will lose the whole world. आणि मी म्हटलं ठीक आहे, जरी माझे मित्र मला सोडून गेले ठीक आहे, जरी या जगाने सोडलं तरी ठीक आहे, Let me have my Jesus with me. कारण माझा परमेश्वर माझ्या सोबती आहे आणि तेच पुरेसं आहे मला. When all of my friends were going out and doing all those things, जेव्हा माझे सर्व मित्र बाहेर जाऊन चुकीच्या गोष्टी करत I होते, used to lock up myself in a room. मी मला स्वतःला बंद करायचो एका खोलीत I used to pray on my knees for hours. आणि मी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायचो, तासंतास प्रार्थना You करायचो. become a different person when you receive Jesus in your life. जेव्हा येशू तुमच्या जीवनामध्ये येतो, तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनता. You become a different person when you carry Jesus in your heart. तुम्ही सामान्य राहत नाही, तुम्ही अद्भुत होता जेव्हा येशू तुमच्या जीवनामध्ये आले. Hallelujah. हालेलुया. I heard about Moravian brothers. मी मोरावी ब्रदर्स बद्दल ऐकलं. You know, they were persecuted so heavily because of the gospel they were preaching. आणि ते परमेश्वराचं वचन सांगत होते, त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झाली किंवा वाईट पद्धतीने त्यांना छळवणुकीला सामोरं जावं लागलं. They were from Czech Republic. ते एक देश आहे चेक रिपब्लिक, त्या देशाचे ते रहिवासी होते. They entered into Europe. आणि त्यांनी युरोपमध्ये प्रवेश केला. युरोप हा एक खंड आहे. How they entered? आणि ते कोणत्या मार्गाने आले? They sold themselves as a slave. त्यांनी स्वतःला गुलाम म्हणून विकून टाकलं. Because that was the only way to enter into Europe. कारण तो एकच मार्ग होता ज्याद्वारे ते त्या खंडामध्ये प्रवेश करू शकत They होते. sold themselves त्यांनी स्वतःला गुलाम म्हणून विकून for टाकलं. the sake of the gospel. परमेश्वराच्या वचनासाठी Entered into Europe. त्यांनी स्वतःला गुलाम म्हणून विकलं Working there as a slave. आणि युरोप या खंडात त्यांनी प्रवेश And केला. preaching the gospel. आणि त्यानंतर ते परमेश्वराचं वचन सांगू लागले. Can you imagine what kind of burden is this? तुम्ही विचार करू शकता की कोणत्या गोष्टीतून ते सामोरं गेले. They sold themselves as a slave. स्वतःला गुलाम म्हणून त्यांनी विकलं. What kind of burden is this? हे कसलं कसं ते वाहत होते. What kind of life we are living? असं कसलं आयुष्य ते जगत होते. We are living today. आपण कोणत्या प्रकारचं आयुष्य जगत आहोत आज. Sometimes we have to cry to the Lord, Lord, give me a burden. कधीतरी आपण परमेश्वराकडे रडलो पण पाहिजे, त्याला म्हटलं पाहिजे, परमेश्वरा मला तुझं ओझं दे. Because unless you will have a revelation of Christ, you will not have a burden. कारण जोपर्यंत परमेश्वराचं संजीवन तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला त्याची महती नाही कळणार. Unless you will have a revelation of cross, you will not have a burden. जोपर्यंत तुम्हाला त्या क्रूसाचं महत्त्व कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचा भार काय आहे ते नाही समजणार. We are living in a burdenless generation. आपण अशा एका जगामध्ये आहोत की जिथे आपल्याला कोणताच भार नाहीये. No emotions, nothing. No emotions in the family, in the relations, nowhere. आपल्यामध्ये कोणत्याच भावना नाही आहेत. कसल्याच प्रकारच्या वेदना आपल्याला माहिती नाहीये. भावना शून्य आहोत आपण. अशा विश्वामध्ये आपण जगत आहोत. असे आपले कुटुंब बनलेले आहे. So how you will have a burden? आणि मग कसं तुमच्यावर भार येणार? You know, a generation which sleeps when the nation is on fire is not a generation of God. जी पिढी परमेश्वराचा अग्नी जेव्हा उतरतो त्यावेळेस झोपून राहिलेली आहे, त्या पिढीचा काही उपयोग नाही. When the nation is burning, जेव्हा देश पेटून उठलेला आहे, when the nation is burning in the hellfire, जेव्हा नरकाच्या अग्नीमध्ये हा देश जेव्हा पेटलेला आहे, and the generation who does nothing is not the generation of आणि God. आजची पिढी जी नुसती बघ्याची भूमी
परमेश्वराने हग्गाय संदेशाला बोलला, He said, "Go and tell my people." जा आणि माझ्या लोकांना सांग. Is this the time for you to stay in the palace houses? ही वेळ आहे का की तुम्ही घरांमध्ये राहावं, महाल घरांमध्ये राहावं? Where in the house of the Lord is in a view? जेव्हा घर पेटून उठलं परमेश्वराचं, ही वेळ आहे का तुम्ही तुमच्या घरांमध्ये राहावं? He said, "Go and tell my people. जा माझ्या लोकांना सांग. Go and build the house, and then I will be pleased." परमेश्वर म्हणतो की जा त्या लोकांना सांग की माझं मंदिर बांधा, तरच मी तुमच्यावर समाधानी आहे, मी तुमच्यावर खुश आहे. The nation who sleeps in a prayer is not the generation who sleeps in the prayer is not the generation of God. ज्या पिढ्या झोपून काढताय It's not the generation of God. ती देवाचं नाहीये, ते देवापासून नाहीये. The generation who cannot pray for even 1 hour is not the generation of God. जी पिढी परमेश्वरासाठी 1 तासभर प्रार्थना करू शकत नाही, तिचा काही उपयोग नाही. Jesus said, परमेश्वर येशू ख्रिस्त असं म्हणतो, "Could not you watch for even 1 hour? Could not you watch for even 1 hour?" तुझ्या स्वतःच्या हृदयाची तुला काळजी नाही का? He said in the Garden of Gethsemane. Jesus said in the Garden of Gethsemane when he was praying, गेतशेमने बागेत तो असं म्हणतो, "Cannot you even pray for 1 hour? तू 1 तासभर प्रार्थना करू शकत नाही? I am carrying the burden of whole world. मी संपूर्ण जगाचा भार घेऊन उभा My आहे. soul is about to die. Cannot you even pray for 1 hour?" माझा आत्मा मरत आहे, मरतोय, मरायला आलाय माझा आत्मा. तू माझ्यासाठी भार उचलू शकत नाही का? The generation who choose to go out for playing and outing instead of praying is not the generation of God. जी पिढी प्रार्थनेमध्ये वेळ घालवत नाही, तर बाहेरच्या गोष्टींमध्ये, मौज मजेमध्ये जिला वेळ आहे, ती परमेश्वराची पिढी नाही. A nation who does not respect the men and women of God, prophets of God, is not the generation of God. जो देश देवाच्या सुवार्तिकांना, प्रॉफिट्सला मान देत नाही, त्यांचा ते परमेश्वराचे लोक नाहीत. The generation where the kingdom is of no value is not the generation of God. ज्या पिढीला परमेश्वराचं राज्य माहिती नाही, त्यांचा काही उपयोग नाही. What will happen to this generation, Lord? या पिढीचं होणार तरी काय? Lord have mercy. परमेश्वरा, या पिढ्यांवर तू कृपा कर. Raise up precious souls, Lord. तेव्हा इथे असे निरागस असे आत्मे आहेत. Raise precious souls, Lord. तू उभे कर, त्या आत्म्यांना तू उभा कर तुझ्यामध्ये परमेश्वरा. Raise Abrahams today, Lord. आज अब्राहम असे उभे कर तू. Raise Moses today, Lord. मोशेला उभे कर. Raise Joshua, Lord. जोशवाला उभे कर तू या सर्वातून. Have mercy upon this generation. आणि या पिढीवर तू दया कर माझ्या देवा. You know, we are missing something today. आज तुम्ही काहीतरी मिस करत आहात. We are missing something today. काहीतरी हरवलं आहे तुमचं. Unless you are delivered of your pride and arrogance, God cannot give you the burden. जोपर्यंत तुम्ही तुमचा अहंकार, स्वतःचा स्व हे तुम्ही ठेवत नाही बाजूला, तोपर्यंत परमेश्वर तुमच्यामध्ये कार्य नाही करू शकत. God will not be pleased unless you will choose to walk 7 miles with your brother. जोपर्यंत तुम्ही तुमच्या बंधू संगती 2 पावलं चालायची तयारी ठेवत नाही, तोपर्यंत परमेश्वर तुमच्यावर खुश होणार नाही. God will not be pleased. परमेश्वरात खुश नाही होणार We तुमच्यावर. are living in hurt, we are living in pain, we are living in offense. आपण वेदनेमध्ये, त्रासामध्ये, गुन्ह्यांमध्ये गोष्टी जगत आहोत. He said like this, he said like that. तो मला हे म्हणाला, तो मला ते म्हणाला. Forget about the world. जगाला विसरून जा. Let them say anything they want to ते say. तुम्हाला काही बोलू दे, You go and serve your God. पण तू मात्र तुझ्या देवाची सेवा कर, God is with you. कारण तुझा परमेश्वर तुझ्या सोबत Let the आहे. people say anything. लोकांना काही बोलू दे. People even say about me, I am not bothered. लोक माझ्याबद्दल काही बोलते. There are people, they will say about even a great man of God. ते लोक आहेत, त्यांचं कामाचं बोलायचं. आणि लोकांच्या महान लोक, देवाचे जे महान लोक आहेत, त्यांच्याबद्दल ते काहीही बोलतात. You go and serve the Lord. तू ते सर्व बाजूला ठेव आणि तुझ्या देवाची सेवा कर. Hallelujah. हालेलुया. No, my heart is really shattered for this generation. माझं हृदय खूप पेलतं, म्हणजे मला खूप वेदना होत आहे, दुःख
the Lord. पण मला त्या गोष्टीची काळजी घेऊ दे जी माझ्या परमेश्वराने मला दिलंय. I completed my engineering. मी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं I'm searching for the job. आणि मी नोकरीच्या शोधात होतो I was not getting job. आणि मला नोकरी मिळत नव्हती. Again, no friends, परत मित्र नव्हते, no family connections, कुटुंबीय नव्हते, no money, पैसे नव्हते no place to stay. आणि राहण्यासाठी जागाही नव्हती. There was a time I stayed outside for months. आणि अशी वेळ होती की मी किती दिवस बाहेर राहिलो. You won't imagine. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्या दिवसांची. I was staying outside for months in the city of Pune. आणि मी किती दिवस असं बाहेरच राहत होतो. पुणे शहराच्या बाहेर राहत होतो. I slept empty stomach many nights. आणि किती अशी रात्र होती की मी उपाशी पोटी झोपलो. If I will show you my Bible, आणि जर मी तुम्हाला माझं बायबल दाखवलं तर you will see many leaves of the trees. आणि तुम्ही खूप ना झाडांची अशी पानं बघाल त्यांच्यामध्ये. I used to sit under the tree for the day and used to read the Bible. मी दिवसा एखाद्या झाडाखाली बसायचं आणि परमेश्वराचं वचन वाचायचं ते म्हणजे बायबल. Well, because I was having no place to stay, no food to eat, what I will do? कारण माझ्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती, पोटासाठी अन्न नव्हतं, तर करू तरी काय? I didn't die. I didn't die. मी मेलो नाही, God is enough for you. कारण परमेश्वर माझ्यासाठी पूर्ण आहे. The one who has called is faithful. ज्याने मला बोलावलं तो माझ्यासाठी प्रामाणिक आहे. He will never leave you. तो मला कधीही टाकणार नाही. His promises are eternal. त्याची जी वचनं आहेत ती सार्वकालिक आहे माझ्या He जीवनात. is not a man that he may lie. आणि तो काही माणूस नाही की जो मला फसवेल. He is not a son of man. तो काही एका माणसाचं हे नाहीये. He is not a son of man that he may lie. तो काही पुत्र नाही मनुष्याचा की तो मला फसवेल. No, he is a God. तो परमेश्वर आहे. He is able to fulfill what he has promised to you. त्याला ते सर्व काही शक्य आहे की ज्याचं वचन त्याने मला दिलेलं आहे. I remember a day. मला एक दिवस आठवतो I was not eating for 2 days continuously. आणि 2 दिवस माझ्या पोटात अन्न नव्हते Because it was 11 o'clock in the night. आणि रात्रीचे 11 वाजलेले. I don't know where I will sleep that day. आणि त्या दिवशी मी कुठे राहिलो मला काही माहिती नाही. I don't know where I will sleep that आणि day. मी त्या दिवशी कुठे झोपणार आहे याचा मला काही थांब पत्ता नाही. Hungry, माझं पोट तर उपाशी होतं raining outside. आणि बाहेर तर जोरदार पाऊस चालू होता. I found a coconut on the street. आणि रस्त्यावर मला एक नारळ दिसले. I took that. I prayed, sanctified, and ate that. मी ते नारळ उचललं, त्याच्यात प्रार्थना केली आणि ते खाऊन टाकलं. Because I was hungry. कारण माझं पोट उपाशी होतं. I didn't leave my Jesus. मी माझ्या देवाला सोडलं नाही. No! I will die, but I will not leave him. मी मेलो तरी चालेल पण मी माझ्या देवाला सोडणार नाही. He has been faithful to me. आणि तो माझ्याशी प्रामाणिक He आहे. has been faithful to me. आणि तो आहे माझ्याशी He has प्रामाणिक. not left me. आणि त्याने मला टाकलं नाही, त्याने मला सोडलं नाही. My burden is you will understand what Christ has done for me. माझा भार असा आहे की तुम्ही समजू शकता की ख्रिस्ताने माझ्या जीवनात काय केलेलं आहे What God has done for you. आणि तुमच्या जीवनात त्याने काय केलेलं आहे. We are missing something, people. आपण काहीतरी गमावत आहोत. You know, if you see today standing before me, आणि आज जेव्हा if तुम्ही you मला see me standing before you, आणि आज जेव्हा तुम्ही मला इथे तुमच्या समोर उभं बघितलेलं आहे ते I said, we don't stand here by this, our own strength. मी माझ्या स्वतःच्या शक्तीवर इथे उभा नाहीये. Our God is God of plans and purpose. आपला परमेश्वर योजनाचा परदेव आहे. तो He has spoken. त्याने तो बोलला आहे. I have plans for you. तो म्हणतो की त्याच्या माझ्या जीवनासाठी त्याच्या योजना आहेत. Plans to prosper you, not to harm. अशा योजना आहेत की ज्या तुम्हाला समृद्ध करेल. Believe, people, believe. पण त्याच्यावर विश्वास ठेवा. He is a faithful God. तो प्रामाणिक असा परमेश्वर He आहे. is a faithful God. तो विश्वासू आहे. We have to carry the burden for the Lord. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही भार व्हा त्याचा. I am not hungry today. आज मी भुकेला नाहीये In fact, I am fasting for many days. आणि मी खूप दिवसांपासून उपवास करत आहे Still I am not hungry. आणि तरी मला भूक नाहीये. I am not staying outside today. I am not staying आणि मी outside. आज बाहेर नाही राहत आहे. God will never keep you in the same condition. आणि परमेश्वर मला त्या स्थितीमध्ये पुन्हा ठेवणार नाही. You have to answer the call of God. परमेश्वराच्या हाकेला हो द्या. I pray today. आज मी प्रार्थना
मी तुमचे आध्यात्मिक डोळे उघडेल that you will understand the hope of your calling. आणि तुम्हाला तुमच्या परमेश्वराने बोलवलेल्या कॉलिंगचा अर्थ समजेल You will carry Christ in your heart. आणि ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या हृदयात घेऊन चालाल. You will be grounded and rooted in His love. तुम्ही त्याच्या प्रेमामध्ये त्याच्या कृपेमध्ये राहाल, नम्र राहाल Ready to walk 7 miles for the brothers. आणि तुम्ही दुसऱ्यासाठी 2 पावलं चालण्यासाठी तयार असाल. God will be so faithful. परमेश्वर तुमच्याशी इतका प्रामाणिक असेल, You will have more than enough. तुम्हाला भरपूर तो देणार आहे की तुम्हाला कमी कधीच पडणार नाही त्या गोष्टीची. You know, I was born in the farm. I was born in the farm. Okay. मी एका शेतात माझा जन्म झाला. I was not born in the hospital. मी कोणत्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला नाही. Can you imagine a mother carrying a baby in her womb 9 months pregnant? तुम्ही विचार करू शकता एखाद्या स्त्री जी 9 महिन्याची गर्भवती आहे आणि ती लेकरू तिच्या गर्भामध्ये वाढत आहे आणि तिला ती घेऊन त्याचा भार वाहत आहे And still she has to work in the farm. आणि तरी तिला शेतामध्ये काम करावं लागत आहे. Can you imagine the level of poverty? म्हणजे गरिबीची काय किंमत आहे याची तुम्ही विचार करू शकता का? We used to stay in a hut in the farm only. आम्ही एका छोट्याशा झोपडीमध्ये शेतामध्येच एक झोपडी होती आणि त्याच्यामध्ये आम्ही राहत होतो. We used to see snakes like cockroaches. आणि जसे कॉकरोच करत असतात तसं आम्ही साप बघायचो त्या शेतांमध्ये. I'm not at the same place today. पण आज मी त्या ठिकाणी नाही आहे. मी त्यापेक्षा एका चांगल्या ठिकाणी आहे. God is a good God. माझा परमेश्वर चांगला आहे He can do more than enough for you. आणि आपल्या आयुष्यात तो भरपूर काही करू शकतो. Are you ready to say yes to Him? पण तुम्ही तयार आहात का त्यासाठी? Are you ready to say yes to Him? आज तुम्ही त्याला हो म्हणायला तयार आहात का? If you ask Catherine Kuhlman, कॅथरीन कुलमन, if you ask Jesus Dinakaran, त्यांना जर विचारलं, दिनाकरन यांना विचारलं, if you ask Kenneth Hagin, केनेथ हॅगन यांना तुम्ही विचारलं, if you ask Reinhard Bonnke, रेनहार्ड बॉन्के यांना तुम्ही if विचारलं, you ask Smith Wigglesworth, जर तुम्ही स्मिथ विगल्सवर यांना they विचारलं, will tell you what burden is. ते तुम्हाला सांगतील की परमेश्वराचा भार म्हणजे काय. They will tell you what burden is. भार म्हणजे काय परमेश्वराचा ते तुम्हाला सांगतील. Go read their lives. जा आणि त्यांच्या जीवनाबद्दल तुम्ही जाणून घ्या. वाचा त्यांच्या जीवनाबद्दल. We know every team member, IPL team, their names, their address, how they are, everything you know. आपल्या सर्वांना सर्व आयपीएल टीम्स माहिती आहेत. त्यांचे ओनर्स कोण आहेत, प्लेयर्स कोण आहेत, फ्रँचायझी कोण आहेत, आपल्याला सर्व माहिती आहे. You don't know the names of 27 of Jesus. No. पण परमेश्वराच्या लोकांबद्दलचे आपल्याला नाव नाही माहिती. I don't know what kind of generation it is. मला माहिती नाही कसल्या प्रकारची पिढी आहे. Oh Lord, have mercy. देवा यांच्यावर दया कर. Oh Lord, have mercy. यांच्यावर दया कर. Jesus uncle used to come from the home to the house, डीजे अंकल from the work to the house. ते कामावरून घरी यायचे He used to be tired, working all over the day. आणि संपूर्ण दिवस ते काम करून थकलेले असायचे. Still, he used to pray for hours, तरी ते तासनतास प्रार्थना करायचे. asking the Lord, ते परमेश्वराला "Lord, विचारायचे, give me a compassion, परमेश्वरा माझ्यामध्ये सहानुभूती तू दे. that I will pray for your people." माझ्यामध्ये तू अशी संवेदना दे की मी इतरांसाठी प्रार्थना करू दे. His eyes were sober like anything, त्यांचे डोळे सुजलेले असायचे. praying, interceding for the people. लोकांसाठी मध्यस्थी करून प्रार्थना करून त्यांचे डोळे सुजलेले असायचे. रडून I never saw that man. मी त्या व्यक्तीला कधीच पाहिलेलं नाहीये. He went with the Lord in 2008. आणि परमेश्वराच्या घरी ते 2008 साली गेले I officially gave my life to Jesus in 2013. आणि 2013 मध्ये मी ऑफिशियली माझं संपूर्ण जीवन ख्रिस्ताला दिलं. But the impact that man has upon my life, पण त्या व्यक्तीचा जो प्रभाव आहे माझ्या जीवनावर I just cannot express it. मी तो शब्दांमध्ये नाही सांगू शकत. If you are burden carrier of God, जर तुम्ही परमेश्वराचे भार वाहणारे असाल, even though you will die, you will still be alive to many. जरी तुम्ही मेला तरी इतरांसाठी तुम्ही जगाल. उदाहरण म्हणून Are you understanding, people? तुम्हाला जे मी सांगतो ते समजतंय का? Reinhard Bonnke left Germany and went to Africa. रेनाल्ड बॉन्केने जर्मनी देश सोडून आफ्रिकेत गेले. I have been to Africa.
but what choose? आणि तिकडचा परिसर असा आहे की एक वेगळ्याच प्रकारचा वास येतो आणि त्या काळात मी आठवड्यावर काहीच अन्न खाऊ शकलो नाही. एक वेगळाच वास त्या मातीत आहे. He left Germany and went to Africa. त्यांनी जर्मनी सारखा प्रगत देश सोडून आफ्रिकेसारख्या मागासलेल्या खंडामध्ये गेले He spent all his life preaching to Africans. आणि संपूर्ण त्यांचं जीवन त्यांनी आफ्रिकेसारख्या मागासलेल्या खंडामध्ये परमेश्वराचं वचन सांगण्यात व्यतीत केलं. Where are the prophets like Isaiah today? आज यशायासारखे प्रॉफिट्स कुठे आहेत? सेवक कुठे आहेत? Weep to the Lord. जे तयार आहे परमेश्वरासाठी, Will weeping prophet will be weeping जो to the Lord. परमेश्वरासाठी रडत आहे, कणवत आहे की परमेश्वरासाठी सेवा करण्यासाठी त्यांचं हृदय पिळवट आहे. कुठे ते आज सेवक? Where are the women like Esther? त्या स्त्रिया कुठे एस्तेर सारख्या? Who will fast and pray until the king will grant their request. कुठे आहेत त्या स्त्रिया एस्तेर सारख्या ज्या उपवास आणि प्रार्थना करायला तयार आहे की जोपर्यंत राजा त्यांचं ऐकेल. I will die, I will have to die. जर मी मरणार असू तर मी मरेल. If I perish, I perish. जर माझं मी नाही होणार असेल तर मी नाही होईल. Where are such women today? पण आज अशा स्त्रिया कुठे आहेत? Where are the fathers like Mordecai? असे वडील कुठे आहेत? मोर्दकायासारखे वडील कुठे आहेत? He used to roll around the Esther's palace. तो एस्तेर राणीच्या राजवाड्याच्या समोरून असा फेरफटका मारायचा. Looking at Esther, how is my daughter doing? तो त्याच्या लेकीच्या काळजीपोटी बघायचा की माझी लेक काय करत आहे. Esther, how are you doing, Esther? एस्तेर तू कशी आहेस आणि तू काय करत I'm आहेस? worried about you, Esther. मला तुझी काळजी आहे. But when it comes to the kingdom of God, पण जेव्हा ते परमेश्वराच्या राज्याबद्दल आलं, he said, more greater is my God than your life. मोर्दकाय म्हटला की माझ्या लेकीपेक्षा मला परमेश्वर श्रेष्ठ आहे. He said to Esther, go and stand before the king. तो म्हणला की एस्तेर तू जा आणि राजासमोर उभी राहा. Go and stand before the king. जा आणि त्या राजासमोर तू उभी राहा. She didn't die. ती मेली नाही. What burden? आज आपण कोणत्या प्रकारचा भार वाहत आहोत? What kind of burden, Lord? कोणत्या प्रकारचा भार आपण वाहत आहोत? You know, there was a man called तुम्हाला माहिती तिकडे एक व्यक्ती होती John Knox. आणि त्याचं नाव जॉन लॉक्स असं होतं. What kind of burden God gave to him? I आणि don't know. परमेश्वराने असं कोणत्या प्रकारचा भार त्या व्यक्तीवर दिला Then he left his house. की त्याने त्याचं घर सोडलं He went into the forest. आणि तो जंगलामध्ये गेला. He said, oh Lord, give me the Scotland or I will die. आणि तो म्हटला की परमेश्वरा मला स्कॉटलंडला देश दे नाही तर मी मरून जाईल. God handed over him a nation. आणि परमेश्वराने स्कॉटलंड हा देश त्याच्या हाती दिला. Even the queen of Scotland, आणि स्कॉटलंडची राणी सुद्धा she used to say, ती म्हणायची I fear nothing. आम्ही काही नाही आहोत. I fear nothing, she used to say. मी कशाच भय मला नाहीये. I only fear the prayer of John Knox. आणि मी फक्त जॉन नॉक्सच्या प्रार्थनेला घाबरते. बाकी मला कशाचंच भय नाही. Can you imagine? Queen of the nation is saying this word. आणि देशाची राणी हे बोलत आहे, हे शब्द बोलत आहे. She said, I fear nothing. मला कशाचंच भय वाटत नाही. I only fear the prayer of John Knox. फक्त जॉन नॉक्सच्या प्रार्थनेला मी घाबरते. I fear the prayer of John Knox more than 1,000 Britain armies. 1000 मिलिटरी आर्मीज पेक्षा जॉन नॉक्सची जी प्रार्थना आहे मी त्याला घाबरते. God can change nations for you. परमेश्वर आपल्याद्वारे देश बदलू शकतो. What kind of burden God gave to John Fletcher? कसल्या प्रकारचा भार जॉन फ्लेचरला परमेश्वराने देव दिलं? He was from Switzerland. तो स्वित्झर्लंड या देशाचा रहिवासी होता. Came into UK तो इंग्लंडमध्ये आला, युनायटेड किंगडम मध्ये आला. as a missionary. एक मिशनरी म्हणून तो Carrying the burden for the Lord. तो परमेश्वराचा भार स्वतःमध्ये घेऊन आला Praying for the revival in that land. आणि तो त्या देशामध्ये संजीवनी यावी यासाठी प्रार्थना करू लागला. He used to turn his face toward the walls and pray for hearts and
you must have heard. He was in India. तुम्ही ऐकलं असेल जॉन Hi. हाईल बद्दल तुम्ही ऐकलं असेल. He was from UK. तो UK मधला He was होता. from US. तो US मधून होता, पण त्यांनी भारतामध्ये सेवा केली. He came to India as a missionary. तो भारतामध्ये एक मिशनरी म्हणून आला. He was in Punjab. त्यांनी पंजाब या प्रांतात तो होता. He was working as a missionary along with all others. तो बाकीच्या सगळ्यांसाठी मिशनरी म्हणून त्या ठिकाणी कार्य करत होता. But nothing was working. पण काही कार्य नव्हतं होत तिकडे. He said, तो म्हणाला, now let me pray. आता मला प्रार्थना करून He द्या. prayed and prayed and prayed and prayed. त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना करत राहिला. When the other missionaries were working, he was only praying. जेव्हा बाकीचे मिशनरीज काम करत होते, तो निवांत प्रार्थना करत होता. He used to refuse to sleep all the nights. त्याने झोपेचाही त्याग केला आणि रात्रभरही तो प्रार्थना He करत used to होता. pray all the nights. संपूर्ण रात्र तो प्रार्थना करत होता. He used to pay the money to the room. तो रूमसाठी पैसे देत होता. Take this money, give me the place to pray. तो म्हणायचा, पैसे घ्या पण मला प्रार्थनेसाठी एखादं ठिकाण द्या. So much he prayed. एवढा तो प्रार्थनेमध्ये होता. They started calling him praying high. आणि ते त्याला प्रेइंग हाईल असं त्याला उपाधी देण्यात People आली. calls him. आज लोक तुम्हाला काय म्हणून ओळखतात? History has recorded his name was changed to praying high. इतिहासाने त्याची नोंद घेतली आणि प्रेइंग हाय म्हणून एक उपाधी त्याला देण्यात आली आहे. I don't know what kind of burden is this. मला हे कळत नाही की कोणत्या प्रकारचा भार हा परमेश्वराचा त्या व्यक्तीवर होता. People of God, देवाचे लोक हो, God is looking for one man, आज परमेश्वर एका व्यक्तीच्या शोधात आहे. one woman एक स्त्री who will say yes to the Lord. जी परमेश्वरासाठी सेवा करायला तयार आहे. This is the wake-up call. आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. We should rise up now. आपण उभारी घेतली पाहिजे. I told you my story. मी माझ्या जीवनाबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. I shared it even in one minute. मी एका मिनिटामध्ये तुमच्या समोर ती सादर केली. I've lived it for the years. पण मी किती वर्ष ती जगलो. I've seen this God. मी या देवाला बघितलं आहे He's so faithful God. आणि तो खूप प्रामाणिक आहे. He's calling you today. आणि आज तो तुम्हाला बोलावत आहे. Just stand up and pray. आज सगळ्यांनी उभं राहावं आणि प्रार्थना करावी. There are men and women of God here. जर देवाचे सेवक इथं असतील तर, The women of God. आणि देवाच्या सेविका पण जर असतील तर, Even those who are in the ministry. आणि जे मिनिस्ट्रीमध्ये कार्यरत आहे, Those who say we have a burden for the service. आणि जे म्हणत आहे की त्यांना परमेश्वराचा भार त्यांच्यावर आहे, Can I see their hands? मी त्यांचे ते हात उंचावू शकतात का? देवाचे लोक जे मिनिस्ट्रीमध्ये आहेत आणि ते देवासाठी कार्य करतात, परमेश्वराचं ओझं त्यांच्यावर आहे, त्यांनी हात उंचावा. Today that fire will come upon. आज तो अग्नी आज तुमच्यावर येणार आहे. That fire will come upon you. तो अग्नी आज तुमच्यावर येणार आहे. That fire will not allow you to sleep. आणि ती अग्नी तुम्हाला झोपू देणार नाही. Fire will not allow you to eat. आणि तो अग्नी तुम्हाला खाऊही देणार नाहीये. Are you ready to pay the price? आज तुम्ही त्याची किंमत मोजायला तयार आहात का? See, if Jesus is with you, Jesus is with you. जर येशू तुमच्या सोबत आहे, You won't feel the scratches and all these things. तुम्हाला कोणत्याच वेदनांचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. Sudhakar here or something? Sudhakar? ब्रदर सुधाकर. Is there? Your name is Sudhakar. Yes.
prophesying upon the people of 1.5 hour. आणि तिकडे मी लोकांवर भविष्यवाणी करत होतो Telling their details, what has happened to them. आणि मी जो 1.5 तास भविष्यवाणीच करत होतो त्यांच्यावर, त्यांच्या जीवनाबद्दल त्यांना सांगत होतो. This is our natural life. Nothing new. हे काही नवीन नाही आहे आम्हा सेवकांसाठी. God will open your eyes. जर परमेश्वर तुमचे नेत्र उघडेल You will be able to see many things. तर तुम्हाला अद्भुत गोष्टी दिसतील. But that's not the glory. पण परमेश्वराची त्याच्यात काय गौरव नाहीये. The glory is खरा गौरव when you say yes to the Lord. जेव्हा तुम्ही परमेश्वराला हो म्हणता, तुम्ही त्याचा स्वीकार करता, त्याच्यात आहे. Yes to His will. त्याच्या इच्छेसाठी जेव्हा तुम्ही तयार असता, I will be praying for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. The second session will be praying. सेकंड सेशन मध्ये मी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करेन. So I know this session was unexpected. You should have not expected this. The word I preached. आणि हे सेशन तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी प्लॅन नव्हतं केलं, पण नाही. You should have not expected this. तुम्ही या गोष्टीची अपेक्षा माझ्याकडून केली नाही That somebody will come and cry and do all this. की एखादी व्यक्ती येईल आणि तुमच्यासाठी रडेल वगैरे याची अपेक्षा तुम्ही केली नाही. Revival means we know dancing and shouting and all this. संजीवन म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाच गाणं करणं, देवाचं म्हणजे गौरव करणं. Revival means when Jesus is birth. पण संजीवन म्हणजे जेव्हा परमेश्वर तुमच्यामध्ये, येशू तुमच्यामध्ये कार्य करतो. So in the second session, तर दुसऱ्या सेशन मध्ये there will be a feast of miracles. मेजवानी असणार आहे चमत्काराची आपल्यासाठी. Feast of miracles. Let us all worship the Lord. आज परमेश्वराची आपण आराधना करूया सर्वजण एकत्र मिळून. मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी. मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी. खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है संवारी. खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है संवारी. My dear man of God, देवाचा प्रिय व्यक्ती the Lord is saying to me, परमेश्वर आज हे सांगू इच्छितो, your work has not yet completed. तुमचं कार्य अजून संपलेलं नाहीये. Your work has not yet completed. तुमचं कार्य अजून संपलेलं नाहीये. It's not about what you see today. जे तुम्ही आज बघताय ते त्याविषयी नाहीये, It's about what God has invested in you. पण परमेश्वराने जे तुमच्यामध्ये योजलेलं आहे ते त्याबद्दल आहे. The reason I am seeing children around you, मी तुमच्या अवतीभोवती लेकरं बघतो त्याचं एक कारण हे आहे. now you have to lay your hands on the people around you तुमच्या अवतीभोवती असलेल्या लोकांवर तुम्हाला हात उंचवायचा आहे. in the coming days. येणाऱ्या दिवसांमध्ये अनन्या One man एक मनुष्य, mentioned in the Bible only one man, एकदाच त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, but he released the great apostle Paul for the ministry. पण त्यांनी प्रेषितांच्या कार्यासाठी मोठंसं उभं केलं. पॉल त्यांनी हे उभं केलं. God used that man to lay his hand upon the Paul. आणि त्यांनी त्या व्यक्तीचा वापर केला की त्यांनी पॉलवर त्याचा हात ठेवला. You will be
many for the kingdom of God. परमेश्वराच्या राज्यासाठी तुम्ही कित्येक लोकांवर आशीर्वाद द्या. तुमचा हात त्यांच्यावर ठेवून आशीर्वादित करा त्यांना. So you have to be ready. You should not take this word as granted. तर तुम्ही हे फक्त असाच शब्द नाही घेतला पाहिजे, तर मनापासून त्याचा स्वीकार केला पाहिजे. God will give the people around you आणि परमेश्वर तुम्हाला लोक पुरवेल that you have to release them from the ministry. आणि तुम्हाला मिनिस्ट्रीसाठी त्यांना सोडायचं आहे किंवा आशीर्वादित करायचं आहे. Anyone here who has invested wrongly, somewhere they have put money and then असं कोणी आहे का की ज्यांनी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे, आर्थिक गुंतवणूक केलेली आहे, चुकीच्या ठिकाणी पैसे लावलेले आहेत? see, nothing to shy. लाजू नका. When I was driving in the morning, जेव्हा मी सकाळी वाहन चालवत होतो, God spoke to me. परमेश्वर माझ्याशी बोलला. God will restore it to you today. परमेश्वर ते तुमच्यासाठी पुन्हा व्यवस्थित करेल गोष्टी. Let's worship the Lord. आपण परमेश्वराची आराधना करूया Ask to Him, Lord, give me hunger and thirst. आणि त्याला हे म्हणूया की परमेश्वर मला तहान आणि भूक दे. Hunger for the souls. आत्म्यांसाठी माझं मन भुकेलं असू दे Hunger for His kingdom. आणि तुझ्या राज्यासाठी माझी भूक असू दे. तुझं राज्य मिळवण्यासाठी माझी भूक असू दे. See, miracles, signs and wonders are very good things. चिन्ह चमत्कार होणं ही चांगली गोष्ट आहे. But can I shock you? Can I shock you? मी तुम्हाला शॉक देऊ का? These things are temporary provisions. या तात्पुरत्या आहेत गोष्टी. चिन्ह चमत्कार या तात्पुरत्या गोष्टी आहेत. These things are from God. त्या देवापासून असतात. And Jesus did many miracles. येशूनेही खूप असे चमत्कार केले. He said, unless and until you will see the miracles and signs, you won't believe. येशू म्हणतो की जोपर्यंत तुम्ही चिन्ह चमत्कार बघणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. But these things are temporary. पण या गोष्टी क्षणिक आहेत. Did you find that blind Bartimaeus here today? Blind? Bartimaeus. तुम्ही तो अंधा बार्तिमस बघितला का इथे कुठे? You see him in the Satara somewhere? साताऱ्यामध्ये तुम्ही कुठे बघितलं? Jesus healed him, right? परमेश्वराने त्याला आरोग्य दिलं, But he died. पण तो मेला. Brother Lazarus. लाजरस Jesus, raised him from the dead. त्याला कबरीतून परमेश्वराने हे केलं, उठवलं, जिवंत केलं, Again he died. पण पुन्हा तो मेला. But the love of Jesus, पण देवाचं प्रेम, the same love that wept for the Lazarus, तेच प्रेम की जे लाजरससाठी रडलं, it is still alive. ते अजूनही जिवंत आहे. It is still alive. ते अजूनही जिवंत आहे. I pray मी प्रार्थना करतो आज that you will carry Jesus in your heart. की तुम्ही ख्रिस्ताला तुमच्या हृदयामध्ये You will be rooted and grounded in His love. आणि तुम्ही त्याच्या प्रेमामध्ये स्थिर राहाल, त्याच्या कृपेमध्ये स्थिर राहाल. So now pray for the things that I have shared with you. तर मी ज्या गोष्टीविषयी तुमच्याशी बोललो, तुम्ही त्याविषयी प्रार्थना करा. Ask God for hunger and thirst. परमेश्वराकडे तहान आणि भुकेसाठी प्रार्थना करा. I'm a living example. I declare मी today, एक जिवंत उदाहरण आहे की परमेश्वर मला कशाचीच कमी पडू देत नाही you will not die. आणि तुम्ही आलाही कमी पडणार नाही. But you have to carry the burden. पण त्यासाठी तुम्हाला परमेश्वराचा भार मानणं खूप गरजेचं आहे. I'm telling you, the fire of God will touch many here. मी आज तुम्हाला सांगत आहे की परमेश्वराचा अग्नी आज कित्येक लोकांना ते स्पर्श करणार आहे. Father, in the name of Jesus, परमेश्वराच्या पवित्र नावामध्ये God, I pray, मी प्रार्थना करतो. you stretch forth your hand, तुमचा हात सगळ्यांवर उंचाव. touch your people, Lord. तुझ्या लोकांना तू स्पर्श कर. O God of Elijah, एलाजाचा परमेश्वर come down with the fire. अग्नी खाली उतर. Come down with fire. अग्नी तो खाली उतरव तुझा.
तुमच्याशी बोलला आहे का? Have you received the new touch? आज परमेश्वराचा नवीन स्पर्श तुम्हाला अनुभवला आहे का तुम्ही? Please, people of God. देवाचे लोक हो, मी तुम्हाला विनंती करतो, Do not lose it. Do not ते lose it. गमावू नका. जे तुम्ही आज ठेवले ते गमावू नका. It is so precious. ते अनमोल आहे. Carry it in your heart. ते तुमच्या हृदयात घेऊन चाला. Take care of it. याची काळजी घ्या. Do not compromise it for anything. समझोता करू नका. कोणत्याही गोष्टीचा त्या गोष्टीचा समझोता